राम राम शेतकरी मंडळींनो, आजही राज्यामध्ये स्थानिक पातळीवर वातावरण तयार होऊन मुसळधार पाऊस होणार आहे. ते जिल्हे आपण पाहूया. तत्पूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करत नाही मित्रांनो, सबस्क्राईब करून घ्या. यामुळे तुम्हाला नवीन नवीन हवामानाचे अपडेट्स भेटत राहतील. चॅनलला लाईक करा, कमेंटसुद्धा नक्की करा आणि शेअर करायला विसरू नका. काल राज्यामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये विविध जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाने वादळी पावसाने हजेरी लावली होती. आज राज्यामध्ये स्थानिक पातळीवर वातावरण तयार होऊन विविध जिल्ह्यामध्ये चांगल्या पावसाची अपेक्षा आहे. आज कोल्हापूर साईडला सांगली, राजापूर, रत्नागिरी, कराड, विटा या ठिकाणी मुसळधार पाऊस होऊ शकतो. सातारा, वळूज, बारामती, गोरेगाव, पुणे, जेजुरी, खेड, खोपोली, मुंबई या ठिकाणी सुद्धा मुसळधार पाऊस होऊ शकतो. जुन्नर या ठिकाणी, इगतपुरी, वाडा, पालघर, नाशिक या ठिकाणी सुद्धा मुसळधार पावसाची हजेरी लागू शकते. धुळे जिल्ह्यात हवामान ढगाळ राहील. मालेगाव, चाळीसगाव या ठिकाणी सुद्धा, जळगाव, मनमाड या ठिकाणी सुद्धा हवामान ढगाळ राहील. 1-2 ठिकाणी पावसाची अपेक्षा आहे. औरंगाबाद, पैठण या ठिकाणी मुसळधार पाऊस होऊ शकतो. नगर, जुन्नर, खेड, दौंड, जामखेड, करमाळा, जेजुरी, पुणे, बारामती, इंदापूर, बार्शी, तुळजापूर, सोलापूर, पंढरपूर, विटा, जत, सांगली या ठिकाणी मुसळधार पावसाची हजेरी होऊ शकते. या ठिकाणी सोलापूर जिल्ह्याचा विचार करायचा झाला तर पूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये वादळी पाऊस होऊ शकतो. तसेच पेठ, लातूर, अहमदपूर, केज, परळी, बीड, मराठवाड्यामध्ये माजलगाव या ठिकाणी मुसळधार पाऊस येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. पैठण या ठिकाणी वादळी पाऊस होऊ शकतो. जालना, सिल्लोड, चाळीसगाव या ठिकाणी ढगाळ हवामान राहून 1-2 ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची अपेक्षा आहे. जळगाव या ठिकाणी सुद्धा ढगाळ हवामान राहील. उष्णता प्रकोप जाणवेल. इकडे विदर्भामध्ये अकोला, अमरावती, वरुड, घोटी, नागपूर, भंडारा, उमरेड, वर्धा, अमरावती या ठिकाणी सुद्धा मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली. दुपारनंतर स्थानिक वातावरण तयार होऊन मुसळधार पाऊस होऊ शकतो. मकवाना, वणी, गडचिरोली, चंद्रपूर, आदिलाबाद, उमरखेड, पुसद, यवतमाळ, अमरावती, वाशिम या ठिकाणी सुद्धा मुसळधार पाऊस होण्याची अपेक्षा हवामान खात्याने व्यक्त केली आहे. ही होती हवामानाविषयी छोटीशी अपडेट. तुम्ही चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो. यामुळे तुम्हाला हवामानाचे नवीन नवीन अपडेट्स मिळत राहतील. चॅनलला लाईक करा, शेअर करायला सुद्धा विसरू नका, कमेंट करा. राम राम शेतकरी मंडळींनो.